साखर माखन खाया गवळनिकानंद कुमार कन्हैया काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही और बात सुन उकल सुगला बांध दिया तू अपना गोपाला काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही फेरत बन बन गाव धरावत कहे तुकया बंधुल करी लेले हाथ काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपना तेरा सबही। भगवान परमात्मा श्री कृष्ण परमात्म्याचा आयुष्य परमात्म्याचा अवतार किती वर्षाचा कृष्ण परमात्मा किती अवतार वर्ष किती 125 वर्षाचा आयुष्य कृष्ण परमात्म्याच्या अवताराचं पैकी 14 वर्षे गोकुळामध्ये 11 वर्षे गोकुळामध्ये 14 वर्षे मथुरेमध्ये आणि उरलेली 100 वर्षे द्वारकेमध्ये। मग द्वारकेच्या चरित्राचा उच्चार करायला नाही सांगितला मथुरेतल्या चरित्रातला उच्चार नाही सांगितला पण कुठल्या चरित्राचा उच्चार म्हणतात केले देवे गोकुळी गोकुळाचे चरित्र झालं त्या चरित्राचा उच्चार त्याच चरित्राचा का तर त्या गोकुळामध्ये जे भगवान परमात्म्याचं बालपण गेलं मग त्या बालक्रीडा बाललीला भगवान परमात्म्याच्या त्या चरित्राचं वर्णन करायचंय मग त्याच्या चरित्राचं वर्णन का करावं त्यालाही काही कारण आहे कारण कृष्ण परमात्म्याचं चरित्रच तसं आहे वाखाणण्याजोगं। आपल्या चरित्राला केव्हा सुरुवात होते माणसाच्या चरित्राला ज्या वेळेस घरचे नीट बोलणं आणि हेनं नीट दिंडीची वाट धरली की आपलं चरित्र चालू झालं। 30 वर्षे 40-50 वर्षाच्या पुढे आपलं चरित्र चालू होतं। बरं त्यातल्या त्यात आपल्या बालपणाचं चरित्र काय वर्णन करावं भगवान परमात्म्याचं बालपण वेगळं आणि आपलं बालपण वेगळं आहे। परमात्म्यानं बालपणामध्ये ज्या लीला केल्या त्या आपणाला तरुणपणात सुद्धा नव्हे हजारो जन्म आयुष्य घेऊन जरी आपण प्रयत्न केला तर परमात्म्यानं बालपणात केलेल्या लीला आपल्याच्यानं शक्य नाही म्हणून परमात्म्याच्या बाललीलाचं वर्णन करायचं आहे चरित्र वर्णन करायचं आहे उच्चार करायचा आहे बरं आचरणात आणायचं नाही शब्दाला लक्ष देऊन ऐका भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा काय करायचा फक्त बोला काय करायचा चरित्र ते उच्चारावे आचरावे शब्द नाही पण माणसं ऐकण्यामध्ये फरक करतात जिथं लक्षार्थ घ्यायचा तिथं लक्षार्थ घेत नाहीत आणि जिथं वाच्यार्थ घ्यायचा तिथं घेत नाहीत इथं उच्चार करायला सांगतात आणि माणसं इथं आचरणाचा विषय मांडतात डोक्यामध्ये आचरण आणतात मग परमात्म्यानं जे आचरण केलं ते आचरण आपणालाही होईल का याचं मनन निधिध्यासन अंतःकरणामध्ये चिंतन करतात किंवा त्याचा आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात परमात्म्यानं जे आचरणात आणलं ते आपल्याच्यानं शक्य नाही फक्त त्यानं केलेलं आचरण आपणाला उच्चार करायचा आहे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चार आहे लक्षार्थ आणि वाचार्थ ज्याला म्हटलं जातं कसा होतो आपल्याकडून गडबड गोंधळ एक दोन दृष्टांत मांडतो विनोदासाठी नाही किंवा हसण्यासाठी हसण्यामध्ये घेऊ नका आपण जो घोटाळा होतो वाच्यार्थ लक्षार्थ या शब्दाचा उच्चार करण्याऐवजी आचरणात आणलं तर काय गडबड होते लक्ष देऊन ऐका दृष्टांत 2 जावा होत्या एक मुंबईला राहत होती आणि एक आपल्या खेडेगावामध्ये राहत होती मग ती मुंबईला राहणारी बिचारी एक वेळेस सणाला गावाकडे आली मग आता ते मुंबईला राहणारे स्टाईल मध्ये राहतात त्यांची सगळीच राहणीमानाची परिस्थितीच वेगळी असते खेडेगावातलं वातावरण वेगळं शहरातलं वेगळं मग अगदी वेशभूषा केशभूषा चप्पल वाहना पायतान घालण्यापासून वेगवेगळं असतं आहे की नाही मग शहरातली आता ती माऊली शहरातली असल्यामुळे तिच्या पायात इतकं उंच टाचेचं काय होतं चप्पल उंच टाचेची आता ती काय बरं घालते आपल्याला माहिती नाही मग ती मुंबईची जाऊ आली ही शहरात खेडेगावात राहणारी विचार करावा तिला बी वाटलं असल्या उंच टाचेचे चेपलं लिहून कशी फिरत असेल मी बी घालून बघावं आणि ते उंच टाचेचं चप्पल घातलं बरं गबी बसली ना तिथं 4 चक्रा मारा घराच्या भोवताली कणगऱ्याच्या तळात गेली जळण आणायला
करायला गेली ते जळण काल सरपणाचा बहारा डोक्यावर घेतला आणि 4 पावलं टाकले नाही तर आता हिला काय तसल्या उचनाचं चालायची सवय नव्हती. ही पाय मुरगळला पल्ली, पाय सुजला, त्यापाशी पाय पिचकला, मुडपाला काय असेल ती, आणि आली रिकामी गावाकडे. आल्यानंतर मग तिला दवाखान्यात नेण्यात आलं. वाचार्थ लक्षार्थ सांगतो. दवाखान्यात नेलं, पाय सुजलेला. डॉक्टर साहेब म्हणले याची सूज कमी होऊ द्यावी लागेल. मग सूज कमी झाली आणि परत दवाखान्यात नेलं. आणि डॉक्टर साहेब ती अनपड होती खेडेबागातली, म्हणजे डॉक्टर काय झाले बघावं लागेल म्हणले, असं वरून कळत नाही. मग तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागतो. आता तिला एक्सरे म्हणजे काय माहिती, ती सामान्य होती ग्रामीण भागातली. एक्सरे काढावं लागेल. ती म्हणायची काय, डॉक्टर म्हणायची एक्सरे काढावं लागले. एक्सरे काय म्हणले डॉक्टर साहेब, अहो तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल, फोटो. मग बाई म्हणली, बाया मला सकाळी सांगाव का मी पायात चेन घालून आले. तुझ्या पायाच्या हाडाचा काढायचा का चैनाचा काढायचा. वाचार्थ लक्षार्थ चरित्र उच्चार करावा का आचरण करावं याच्या करता मानणारे विनोद हसण्यासाठी नाही. एक जण हॉटेलमध्ये गेले जेवायला. आता माझ्या अंगावर कसं कडक कपडा आहे, कडक कपडे, अंगठी सोडून 8 बोटात अंगठ्यात तैट, आणि 7 स्टार हॉटेलमध्ये गेलं जिथं माणसं कमी बटणं जास्त, सगळं बटणावर चालायचं असं हॉटेल. त्या हॉटेलमध्ये गेलं, मस्तपैकी जेवण केलं, टेबलवरती बसून चमच्यानं सगळं खाल्लं. ते काटेरी चमचे, साधे चमचे काय असते ते भरपूर. आणि जेवलं जेवण झालं, हात धुतलं आणि गपकीने त्या भांड्यातले 2 चमचे घेतलं खिशात घातलं. लक्ष देऊ नाही का, काय केलं, 2 चमचे खिशात घातलं. ते पाहिलं वेटरनं जाऊन मालकाला सांगितलं, मालक या माणसानं आपल्या हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर 2 चमचे खिशात घातले. मालक मला बरं असं. मग ज्यावेळेस हा काउंटरला बिल द्यायला गेला, मालकाने सांगितलं, कपड्यावर तर वाटत नाही तुम्ही चोर असाल म्हणून. एवढा भारी ड्रेस आहे आणि खरकटे चमचे चोरावे अशी तुमची बुद्धी झालीच कशी. कसं चोरावं वाटलं तुम्हाला खरकटे चमचे. तो म्हणायचा मी चमचे चोरलेच नाही. तो हॉटेलचा मालक म्हणायचा, दादा आमच्या वेटरनी तर पाहिले, वेटरच्या पाहण्यावर विश्वास वाटत नसेल, आमचं पूर्ण हॉटेल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काय कैद आहे, सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तुम्हाला कॅमेरा दाखवतो. तो म्हणायचा मी चमचे चोरलेच नाही. आता आणि एका औषधाची बाटली काढून त्या हॉटेलवाल्याच्या पुढे दिलं. मला ह्या बाटलीवर काय लिहिले बघा म्हणला तुम्ही. पण त्या डॉक्टरने ह्याला औषधाची ती बाटली देताना त्या औषधाच्या बाटलीवर लिहिलं होतं, जेवणानंतर 2 चमचे घ्या. औषध घ्या का लोकांचा हाना. दृष्टांतातच कीर्तन संपल. पण काय म्हणले, अलीकडे आम्हाला कीर्तन करायला गेले पंचायत पडायची, कसं कीर्तन करावं हेच गोळ लागला. लोकांना विनोद लागते म्हणून थोडा विनोद केला की मागे चर्चा होती, काय अभंगावर जरा तर बोललं का, आणि जरा तत्वज्ञान जरा खोलात सांगितलं. काय गरज होती, लय मी शहाणा आहे म्हणून दाखवायचा का, लय अभ्यास केला एवढं खोल सांगायची काय गरज. त्यानं वागावंच कसं काय कळलं नाही. म्हणून मी मधला पर्याय काढलाय, रिमिक्स कीर्तन. तत्वज्ञानाला तत्वज्ञान बी त्याला ओवी अभंग अध्याय क्रमांकात सहित तत्वज्ञान ऐकणाऱ्याला, आणि ज्याला विनोद पाहिजे त्याला विनोद अंगायन करणारे तुमच्या तुम्ही बाजू सांभाळ. रिमिक्स कीर्तन म्हणून आहे का, उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भरपूर दृष्टांत मांडता येतील या लक्षार्थ वाचार्थामध्ये. एक हॉटेलमध्ये गेला, अजून एका चहाच्या हॉटेलमध्ये गेलं आणि त्यांनी सांगितलं, हो कॉफी द्या. कॉफी आणून दिली. किती रुपये म्हणजे 10 रुपये. काय बोलता राव म्हणला, एवढी महाग असते का. समोरच्या दुकानात बघा काय बाहेरच बोर्ड लावलाय म्हणला, आणि तुमच्या कॉफीत त्या कॉफीत काय फरक आहे. हा म्हणजे काय बघा, बाहेर बोर्ड लावला तिथे 1 रुपयात कॉफी आहे आणि तुम्ही 10 रुपये लावली. ती म्हणला हेडगाळा ती झेरॉक्स कॉफी आहे. झेरॉक्सचं दुकान होतं पुढं. असले दृष्टांत करायला 5Gचं कार्ड लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे
गेले देवे गोकुळी. बालपणात भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं, या चरित्राचा उच्चार, या चरित्राचं वर्णन भल्या भल्यानी केलेलं आहे. कुणी केलं उच्चार? या चरित्राचं वर्णन कोणी केलं आहे का? या चरित्राचं वर्णन माझ्या ज्ञानोबरायचं वर्णन केलं. जनार्दन स्वामीचे 3 शिष्य होऊन गेले आणि 3 शिष्यापैकी एक शिष्य असे होऊन गेले, त्यांनी ज्ञानोबरायची एकच आरती केली, आजरामर झाली. आपण दररोज म्हणतो ती आरती कोणाची आहे? ज्ञानोबरायची जी आरती म्हणतो, कोणाची आहे ती आरती? भजनी मंडळ कोण्या महाराजाची आरती? धन्य माता पिता तयाची. रामा जनार्दन, जनार्दन स्वामीचे 3 शिष्य, एका जनार्दन, जेनी जनार्दन, रामा जनार्दन. आरती ज्ञानराजा, ही आरती एकच आरती केली रामा जनार्दनाने, कीर्ती आजरामर झाली. ज्ञानोबरायची कीर्ती वाखाणली. आणि कोण ज्ञानोबा आहे? 16 अध्याय 250 क्रमांकाची ओवी. जन्मतेनी प्रसंगे स्त्री ध्येय शिवणे नाही अंगे, ते तोनी जन्म आगवे सोहळे कीजे. जन्मताना स्त्रीचा संग झाला, स्पर्श झाला, पुन्हा स्त्रीचा स्पर्श नाही, तेच ज्ञानोबा आहे. या ज्ञानोबरायचं वर्णन कोण करते? रामा जनार्दन स्वामी. एकच आरती लिहिली, कीर्ती आजरामर चंद्रसूर्य आहे तोपर्यंत. जीवनामध्ये असं काही करावं आणि एक आरती लिहिली तर कीर्ती आजरामर आहे. आम्ही किती गाणे लिहिलं होतं, त्या आराधी मंडळात तर उता आला त्या गाण्याचा. झालं महिना, 2 महिने, 4 महिने गाणं चालतंय, झालं बघा पुन्हा पल्लसानीला. पण माझ्या ज्ञानोबरायने जो रूप पाहता अभंग घेतला, प्रत्येक भाषणाची सुरुवात रूप पाहता म्हणताना कधी कोणाला वीट आला का? वीट नाही पांडुरंगी. या परमात्म्याच्या चिंतनामध्ये साधू संतांनी केलेल्या काव्यामध्ये वीट नाही. जो अवीट गे माये विठे ना, जवळी आहे परी भेटे ना. अवीट आहे, अवीट. म्हणून राम जनार्दनाने ज्ञानोबरायचं वर्णन केलं आणि ज्ञानोबरायाने शुकाचार्यांचं वर्णन केलं. कोण शुकाचार्य? लक्ष देऊन ऐका. कोण शुकाचार्य? जगाच्या पाठीवर 2च पुरुष. अजून तुम्हाला घोटाळा कळाला नाही. जगाच्या पाठीवर पुरुष किती? 2च. कोणकोणते? एक श्रीकृष्ण परमात्मा आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंतर शुकाचार्यासारखे संत सोडले तर कोणच पुरुषाच्या यादीत मोडत. नवीनच सांगा दे बाबा, नव नाही, जुनच आहे, पण आपण ऐकलं नाही. पुरुष आणि स्त्रीची व्याख्या काय? लिंग भेदानं नाही, पुरुष स्त्रीची व्याख्या लक्षणानं काय शास्त्र सांगतं? स्वतंत्र असतो तो पुरुष असतो आणि पारतंत्र्याचे जीवन असतं तिला काय म्हणावं? स्त्री म्हणावं. आपण स्वतंत्र आहोत का? बोला बोला, आहोत का स्वतंत्र? कीर्तनात बसावं वाटतं पण इंद्रिय बसू देत नाही. जांभळी तर येते, पाय तर अवघडतो, कोणाचा फोन तर येतो. पारतंत्र्य जीवन आहे आपलं, स्वातंत्र्य जीवन नाही. म्हणून ज्याचं जीवन पारतंत्र्यात आहे ते पुरुषाच्या वर्गात मोडत नाही. याच्याकरता मोठा दृष्टांत. आता वेळ आपल्याला कमी आहे त्यामुळे कोण होती अशी काय मला सांगता नाही. आता वेळ असल्यामुळे कमी असल्यामुळे मला पुढे चालायचं आहे. म्हणून जगाच्या पाठीवर पुरुषाच्या यादीमध्ये 2 मोडतात, श्रीकृष्ण परमात्मा आणि शुकाचार्य. म्हणून त्या शुकाचार्यांनी सुद्धा भगवान परमात्म्याचं काय केलं? वर्णन केलं. या चरित्राचं वर्णन केलं, चरित्र गायलं महाराज. म्हणून कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला किंमत आहे. कारण वर्णन करणारा, वर्ण्यविषय वर्णन करणाऱ्यावरही अवलंबून असतो. तुम्ही ज्याचं वर्णन करताय ना, कोण वर्णन करतो याच्यावर बी अवलंबून असतो. आता मला सांगा, हिंद केसरी पैलवानाचं वर्णन करायला ताळी मारी काय म्हणतात, टीव्ही झालेला माणूस पैलवानाचं वर्णन करायला बरोबरी जमल का? अधिकारच लागतो ना. आता कृष्ण परमात्म्याच्या चरित्राची बरोबरी तुमचं आमचं चरित्र काय करणार आहे? तुमचं आमचं चरित्र आहेच काय वाखाण्याजोगं? काय आम्ही चरित्र वर्णन करावं माणसाचं? काय झालं? लहानाचा मोठा झाला, शिक्षण घेतलं, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळ झाली, संपत्ती कमवली, बंगला, गाडी, जमीन, जायदाद सगळं, आणि मी आला, संपलं चरित्र. आपल्या चरित्राची बरोबरी किंवा कृष्ण परमात्म्याच्या चरित्राबरोबर होऊ शकत नाही. कृष्ण चरित्राला त्याच अधिकाराचं चरित्र रामप्रभूचं चरित्र बसतं. रामगीतामध्ये लक्ष्मणजीने एक श्लोक लिहिला. आता श्लोक मला पूर्ण आठवायचा नाही, पण त्या श्लोकामध्ये दोघांचं बरोबरी संधान साधलेलं आहे. राम प्रभू आणि कृष्ण परमात्मा दोघांची बरोबरी केली, पण त्या दोघांच्याही पुन्हा चरित्रामध्ये फरक आहे. अधिकारानं सारखेच आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोनी संहार, आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 9 अवतार झालेल्या पैकी पूर्ण अवतार हे 2 अवतार आहेत.
म्हणून कृष्ण परमात्म्याच्या चरित्राची रामप्रभूच्या चरित्राबरोबर बरोबरी होते. पण या दोन्ही अवतारामध्ये भेद आहे. भेद काय भेद आहे? रामप्रभूचंही तसंच आहे. रामप्रभूचंही चरित्र वयाच्या 11व्या वर्षापासून पुढे चालतं आणि कृष्ण परमात्म्याचं चरित्र गायचं 11व्या वर्षाच्या आतलंच. पहिलाच फरक आहे. दुसरा फरक आहे, रामप्रभूचं चरित्र चालू होतं विश्वामित्रांनी ज्या वेळेस यज्ञाकरता मागून नेलं आणि विश्वामित्र घेऊन गेले, तिथून रामचरित्र चालू झालं. पण कृष्ण चरित्राला अगदी जन्माला आल्यापासून नव्हे, जन्माला येण्याच्या अगोदर कृष्ण चरित्र चालतं. बरं अजून काय भेद आहे? रामप्रभूचा जन्म राजवाड्यात झाला, कृष्णाचा जन्म बंदीखान्यात झाला. रामप्रभूचा जन्म भर उन्हाळ्यात दुपारी 12ला झाला. कृष्ण परमात्म्याचा जन्म भर पावसाळ्यात रात्री 12ला झाला. रामप्रभू एक पत्नी एक वचनी एक बाणी. हा बाबा बहुवचनी बहुपत्नी बहुबाणी कोणत्याच नियमात बसत नाही. पण अधिकार संपन्न आहे चरित्र उच्चार करण्याकरता. मला सांगायचंय काय, वर्णन करणारे कोण आहे? ज्ञानोबरायचं वर्णन रामा जनार्दन ज्ञानोबरायचं वर्णन करतात आणि ज्ञानोबराय शुकाचार्याचं वर्णन करतात आणि शुकाचार्य कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करतात. मी मगाशीच म्हटलं वर्णनेविषयी वर्णन करणाऱ्यावर ही काही गोष्टी अवलंबून असतात. वर्णन करणाराही त्याच अधिकाराचा असतो. उदाहरणच पाहायचं झालं तर सासून केलेलं जावयाचं वर्णन 99.99% खोटं असतं. कारण वर्णन करणाऱ्याचा बी अधिकार लागतो आणि ज्याचं वर्णन करायचं ते. एक सासू माझ्या पैसे आली म्हणले महाराज आमच्या काय जावयाचं वर्णन करायचं आहे. म्हणलं कसं काय? त्यांच्या दारातच गाडी लागते म्हणले. हो का, घरातून बाहेर पडले की लगेच गाडीत पाऊल, पायात बूट सॉक्स. कधी त्यांनी जमिनीवर पाऊल ठेवला असेल मला माहित नाही. मी म्हणलं मग काय आभाळातच फिरते का? न सॉक्स पायात असते म्हणजे लय मोठा झाला जावं. बरं आणि गाडीत बसलं की मग ते जातात म्हणजे कामाला ऑफिसला त्यांच्या. बर आणि दररोज हजारो माणसाला अन्नदान करतात. मी म्हणलं अक्का तुमचा जावई दाखवता का? म्हणलं का? त्यांचं पाय घेऊन पाणी पितो म्हणलं मी. म्हणजे का हो महाराज? अहो रोज 1000 माणसाला अन्नदान करणारा म्हणजे असा महात्मा शोधूनही सापडायचा नाही. नेमकं काम काय करतात तुमचे मालक? त्या सासूनं सांगितलं आपलं तुमचे जावई कुठं कामाला आहेत? ती सासू म्हणजे आमचे जावई मुंबईला ताज हॉटेल मध्ये वेटर आहेत. ती लोकाला अनवाडते. वर्णन करणाऱ्यावर वर्णन विषय असतो. म्हणजे तर वर्णन करणारे शुकाचार्य आहेत. शुकाचार्यांनी चरित्राचं वर्णन केलं. कोणतं चरित्र? ये जसे चरित्र केले नारायणे राखताही गोदने रांगताही गोदने राखीताही. किंवा गायीन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गायी. विठ्ठल वर्णन केलं. शुकाचार्याचा अधिकार काय? एरवी विषय झिनोनी दादुने. शुकाचार्य काय अधिकार त्यांचा? आईच्या पोटात 12 वर्ष होते. आईच्या पोटात म्हणजे आपणाला तसा जन्मच घ्यायचा नाही इतरांसारखा. 12 वर्ष आईच्या पोटातच राहिले आणि 12 वर्ष झाल्यावर मग विचार केला म्हणजे किती दिवस आईच्या पोटात बसायचं. आणि 12 वर्षानं आईच्या कानातून उडी मारली आणि निघाली बाहेर. ब्राह्मणाची पोर एक खेळायची आणि ती नागिवेची पळून आईच्या पोटात 12 वर्ष लपलेले शुकाचार्य. आणि ते शुकाचार्यांनी जे चरित्र वर्णन केलं, आधी ज्ञानोबराय नाथ महाराज आधी अष्टादश संतांनी जे चरित्र वर्णन केलं त्याच चरित्राचा उच्चार आपणाला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून आज काल्याच्या प्रसंगामध्ये चरित्र वर्णन करीत असताना हा अभंग निवडला कान्होबा महाराजांचा. काय अभंग आहे? अभंगाची पार्श्वभूमी काय? अभंग तयार कसा झाला बघा. भगवान कृष्ण परमात्म्याने 11 वर्षाचं चरित्र गोकुळात केलं, 14 वर्ष मथुरेत आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये. पण 100 वर्ष द्वारकेत राहत असताना परमात्मा एके दिवशी गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आले एक भाग्यवती गवळण गोकुळामधली. त्या भाग्यवती गवळणीची कृष्णाची भेट झाली आणि तीव्रत झाली होती. तिचं वय 90-95च्या पुढे गेलेलं. आणि कृष्ण परमात्मा तिच्या पुढं आपला मोठेपणा आपण केलेलं कार्य सांगू लागले.
काय काय केलं मी. देव सांगतात कृष्ण परमात्मा. काही माणसांना बऱ्याच जणाला बघा ज्यांनी ज्यांनी गरिबी भोगली आणि गरिबीतून जे श्रीमंत झाले मग श्रीमंत झाल्यानंतर ते गरिबामध्ये माणसामध्ये बसले की मग ते सांगतात आम्ही काय केलं आणि कसं केलं. आपला मोठेपणा सांगावा वाटतो कोणालाही. तसं देवाला सुद्धा सांगावा वाटला. परमात्मा त्या गवळणीला सांगू लागले आणि म्हणतात काय सांगायचे तुला, मी काय काय केलं. काय काय केलं. नुगडताची बालपणाची फुली जे मी अदानवी सृष्टी केली आणि करीगिरी कंदरी वाहिली महेंद्र महिमे. कालिंदीचे शल्य हृदय शल्य फेडले मिया जळत गोकुळ राखिले आणि वासुरावासाठी लाविले विरंचीशी पिशे. अशा भरपूर ओव्या ज्ञानेश्वरी मधल्याच ओव्या त्या सगळ्या. भगवान परमात्मा मोठेपणा सांगतात त्या गवळणीला सांगतात. त्या म्हाताऱ्या व्रत गवळणीला म्हणतात अगाजी मी काय काय केलं. मी अजून लहानच होतो, अगदी लहान होतो, मला कळत नव्हतं. त्या वयामध्ये अनेक राक्षस मारली मी. अगासूर बगासूर रिटासूर असे मोठमोठाले राक्षस. या राक्षसांचा मी नायनाट केला. नवे नवे अदानवी सृष्टी केली. सृष्टीवर राक्षस ठेवला नाही मी लहानपणामध्ये, लावून ठेवला. बरं अजून एक वेळेचा प्रसंग आहे. गोकुळामध्ये 12 चौक 48 कोस आणि 48 गुणिले 3 म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर अग्नी पेटला होता. तेवढा मी लहानपणी गेलेला. अजून काय केलं देवा कृष्णा. आता ती म्हातारी ती म्हणजे तो किती मोठेपणा केला. ऐक पुढचं माणसं बी अशीच भेटतात. बरोबर अजून बरं अजून खेडेगावातल्या बाया अशाच असतात. महिला मंडळ ऐकून घेतात आणि कोणा म्हणतात हाणू नको. माझ्या पुढे तुला कापड घालायचं कळत नव्हतं. मी तुला माझ्या पायावर बसून पाणी ओतले मला लागला मोठेपणा सांगायला. ती गवळण तशीच म्हणणारी आता मला तिकडेच न्यायचं आहे. परमात्मा मोठेपणा सांगायला लागले. अगाजी मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढं केलं. करंगळीवरती गोवर्धन पर्वत आला. शक्य आहे का कोणाला. एका करंगळीवर गोवर्धन पर्वत आला ना आता गोकुळ राखलं त्या इंद्रानं पाडलेल्या पावसापासून. राक्षसांपासून वाचवलं, अग्नीपासून गोकुळ वाचवलं, सगळ्या संकटापासून मी वाचवलं. मी एवढं मोठं कार्य केलं. मोठेपणा सांगायला बरोबर म्हातारी म्हणली तुझा सगळा मला मोठेपणा माहित आहे. अभंगाचं दुसरं चरण. भाग्यवती गवळण म्हणा लागली देवा हे कृष्णा काहे. हिंदी तुम्हाला कळते ना. काहे बराई नाही. बराई शब्द गाठ्यामध्ये आणि मोबाईल मध्ये थोडं मिस्टेक झालेली आहे. काहे बराई दिखावत मोही. काहे म्हणजे कशाला, बराई म्हणजे मोठेपणा, दिखावत म्हणजे दाखवायला, मोही म्हणजे मला का तुझा मोठेपणा दाखवायला. मग जानत हो प्रभूपणा तेरा सबही. देवा तुझं प्रभूपणे मी जाणते. म्हणजे प्रभू म्हणजे तुझं मोठेपण. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा एक श्लोक आला बघा. 9व्या अध्यायामध्ये 18वा का 20वा श्लोक क्रमांकात आठवायचा नाही मला. 9व्या अध्यायामध्ये गती भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहतम प्रभवा प्रलया स्थानम निधानम बीजम अव्ययम. या श्लोकावरचा तिथं परमात्म्याचं सगळं मोठेपण त्याच्यात आलेलं आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणुहारे, जो जगाते चालिता, मियाची नियामिला साता, जो काळी तसे होता. मीच काळाची निर्मिती केली, मीच चालविलो सूर्य चालतो, मीच हलविलो सगळ्याचा प्राण हलतो. मग प्रभू या शब्दाचा अर्थ होतो मोठेपणा. म्हणून ती भाग्यवती गवळण म्हणते कृष्णा नको मोठेपणा सांगतो. काहे बराई दिखावत. मोठेपणा तुझा दाखवू नको. तुझा प्रभूपणा मला मोठेपणा मला माहित आहे. म्हणून माझ्या पुढे एवढ्या हाणू नको. देवाला वाटलं मी एवढं मोठेपणानं दिमाकानं माझा मोठेपणा सांगायला म्हातारीला का खपला नसेल. मग देव म्हणजे आजी तुला असं का वाटतं ग माझा मोठेपणा नाही काय मध्ये. आता मला सांग 12 चौक 48 कोसाचा अग्नी मी लहानपणात गेला. हा मोठेपणा नाही का. ही माझी कीर्ती नाही का. तुला का माझा मोठेपणा वाटत नाही. मी असलेला मोठेपणा मानित नसते. गवळण होती ती गोकुळातली. मग तू ही मोठेपणा सांगू नको. तू नीट राहिला असता, सगळं पहिल्यापासून सगळं सरळच वागला असता तर तुझ्या मोठेपणाला किंमत दिली असती. मग झालं काय माझ्याकडून, काय झालं. अगं मग मी नेमकं केलं काय असं की तुला असं वाटत नाही माझा मोठेपणा. काय केलं म्हणल्यावर गवळण अभंगाच्या पहिल्या चरणात कृष्ण परमात्मा त्या म्हाताऱ्या गवळणीला व्रत गवळणीला विचारतात का ग आजी तुला का मोठेपणा माझा खपत नाही.
आजी म्हटली खपला असता, पण तुला सांगू का तू काही एवढंच केलं नाही. मग काय केलं मी, काय झालं माझ्याकडून असं. म्हातारी म्हणते चुरा चुरा कर माखन खाया. चुरून चुरून लोणी खाल्ला, कुकुळात एक घर ठेवला नाही चोरी करायचं. चोर कायच तू, चोऱ्या केल्या आणि मोठेपणा सांगायलाच म्हणजे माझ्या पुढं. आणि तू नंदराजाचा म्हणून घेतोस, नंदराजाचा, पण तुला सापडत होतास तू कुठं, गवळणीच्या घरी. आणि मोठेपणा सांगायलाच म्हणजे माझ्या पुढं. गवळणी का नंद कुमार कन्हैया. आता कन्हैया का म्हणते अजून थोडं पुढे चिंतन आहे. पण ती गवळण, ती म्हातारी गवळण म्हणते कृष्णा तू लहानपणात चुरून चुरून लोणी खाल्लं की रे. एक जणाचं तर तू घर सोडलं का चोऱ्या करायचं, म्हणजे तू चोरतायस, चोरी करतोयस. आणि चोरी करून मोठेपणा सांगतो. मला सांगा एखाद्यानं चोरी करावी गावात असं वागावून पुन्हा मोठेपणा आपल्याला सुद्धा पटत नाही. तर ती कुकुळाची गवळण होती. गवळण म्हणते कृष्णा चोरी केली नवनीताची लोण्याची, आणि आता इथं मोठेपणा सांगतोस. बघा कसं असतं स्त्रियांचं, ते बिचाऱ्या बऱ्या बी तितक्याच आहेत आणि बुऱ्या बी तितक्याच आहेत. बाई बरी तेवढीच बुरी. कशी, अनुकूल परिस्थितीमध्ये बरी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुरी. तिच्या मनासारखं जर असेल सगळं तर ती चांगली आहे, आणि जर तिच्या विरुद्ध झालं तर ती आपल्याला कुठे नेऊन ठेवील काही सांगता येत नाही. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला कळण्याकरता सांगतो, म्हणजे तुम्हाला ह्या गवळणीचा स्वभाव कळेल. एका खासदाराची बायको, दोघ जण जेवायला बसले, खासदार आणि खासदाराची पत्नी. जेवता जेवता काय त्या दोघात झालं काय माहिती नाही, तिरगामिरगी झाली थोडीशी. खासदाराची बायको म्हणली मनातल्या मनात, बरं का, खासदाराची बायको म्हणली तू जिल्ह्याचा खासदार असशील पण माझ्या पुढे टूर तुला वेळ येऊ दे दाखवते म्हणजे. आणि तसंच आहे, आमदार फौजदार खासदार आणि चुली पुढे सगळेच गपगार, कुणाच काय चलत नाही. म्हणजे वेळ येऊ दे तुला सांगते. आणि मग एके दिवशी गुढीपाडव्याचा सण आहे आणि खासदारांनी तालुक्यातले सगळे आमदार मिटिंगला आपल्या बंगल्यावर बोलवले. आणि गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू, आणि त्या खासदाराच्या बायकोनं तेवढाच मोका साधला. माग झालेलं भांडण. बाई बरी तितकीच बुरी. तिच्या मनात आल्यावरती काय करते सांगता येत नाही. उगत फडक्यात एक अजून एक आठवलं म्हणून सांगतोय, बिचाऱ्या कशा असतात. एका कार्यक्रमात एक जणीनं आपल्या मालकाला आवाज केला, बोलवलं असं बोलतो, हो इकडे या, लक्ष देऊन माझ्याकडे बघा जरा, हो इकडे या. हे गेलं म्हणलं काय काय नाही म्हणजे. मग बोलवलंच कशाला, या बोटात ताकद आहे का नाही बघितलं. आणि मग ती खासदाराची पत्नी आहे. सगळे आमदार तालुक्यातले गोळा झालेत, मिटिंग आहे, आणि हिनं पूर्णाचा स्वयंपाक चालू आहे. म्हणजे आत्ताच एवढा चान्स आहे म्हणजे. आणि पोराला कसल्या कसा मिटिंग मध्ये पाठवलं, लहान मुलाला सांगितलं सांग बाळ्या जा म्हणले. आणि पप्पाला म्हणावं मम्मीनं बोलवलंय, कशाला म्हणून विचारलं तर सांग पुरण वाटायला बोलवलंय. ते पोरग गेलं, तालुक्यातले सगळे आमदार खासदार आपल्या आसनावर बसलेले. पोरग गेलं म्हणजे पप्पा हे काय बाया, मम्मी बोलवायला म्हणजे कशाला, पुरण वाटायला बोलवायला म्हणजे. खासदाराचा चेहराच मला म्हणला सगळ्याची देते तर आमदार माझ्या पुढे बसले तर बायकोनं काय लावले म्हणला. आता काय करणार, मग त्याला ध्यानात आलं मागे जेवताना भांडण झालेली ना, आता सोडून बोल. जेवताना गप जेव जावा तुम्ही हात जोडून विनंती, आता कुठं सांगते का तू मला बी दे बाहेर असू द्या. मग हे मधी गेलं म्हणला, आता पुढचा अजून सगळ्याच्या देखत मला पुरण वाटायला लावण्यापेक्षा जावं काय झालं मिटवावं म्हणला. आणि घरात गेला म्हणला, अगं काय माझ्या इज्जतीचा पंचनामा लावला म्हणला. आमदार सगळे बसले तर आमदाराच्या देखत मला पुरण वाटायला बोलवते. त्या दिवशी कसं व्हायला होतं हा, लय माझच खरं माझच खरं. बाई म्हणला तुझंच खरं, पण आता ह्याच्यातून मला सोडू काढ का, पुरण वाटायला लावू का सोडू. पाय धरतो म्हणला पण सोडव म्हणला, याच्यातून सोडवते म्हणली. आणि ती बाई त्या मीटिंग मध्ये आली, खासदाराची बायको, आणि आधी तिनं माईक घेतलं, सगळ्या आमदाराच्या देखत सांगायला सुरुवात केली. सगळ्या सभाजनांना माझं सांगणं आहे, मी माझ्या मुलाला निरोप देता यांच्या करता की त्यांना मध्ये बोलवा आणि पुरण वाटायचंय म्हणून. तुम्हाला वेगळं वाटत असेल, मी त्यांना पाटा वरवाटीवर किंवा मिक्सर मध्ये
पुरण वाटायला बोलवते असं नाही. मी गणपती बाप्पाला नैवेद्य केला की माझ्या मालकाच्या हातून 4-2 तरी माणसाला 10-5 तरी वारकऱ्याला 10-5-50 माणसाला तरी त्यांच्या हातून गणपती बाप्पा प्रसन्न व्हावे म्हणून त्यांच्या हातून मी पुरण वाटीन म्हणून नवस केलाय. ती पुरण वाटायला मी बोलवायचे त्यांना. सोडायचं का अडकावायचं कोणाच्या हातात आहे? एवढ्या बिचाऱ्या कशा हसते तर त्यांचं कळालं. ती व्रत गवळण म्हणते कृष्णा माझ्याकडे मोठेपणा सांगू नको. चोऱ्या करणारा तू चोरटा. आता देवाची चोरी ह्या म्हातारीने उघडी केली आहे का? चोरी करणारा श्रेष्ठ का कनिष्ठ एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या. पटपट उत्तर द्या लवकर. चोरी चोर 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 चोरी करणारा श्रेष्ठ का कसा आहे का मान्यता? असं कधी तुमच्या कोण्या गावात झालं का? एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती चोरी करणार तुमच्या गावात कोण असेल एखादा आणि त्याला बोलवलं, सगळ्याला कळवण्यात आनंद होतो की आमच्या गावातील हे सगळ्यात प्रतिष्ठित कुठेही एक न चोरी न सोडणारे हे चोऱ्या करणारे त्यांचा सत्कार अमुक अमुक यांच्या हस्ते होणार आहे. होत नाही सत्कार त्याचा. कनिष्ठत्व चोरी करणाऱ्यामध्ये. चोरी करणं हे हीन काम आहे. आता मला एक सांगा, अजून एक तुम्हाला या अभंगातला बारकावा सांगतो. चोरी करणं हीन काम आहे, मग चोरीचं वर्णन करणं का मोठेपण आहे का? चोरी केलेलं वर्णन करणं हे सुद्धा हीनच आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराचे लहान बंधू हे सुद्धा हीनच आहेत. ज्ञानोबाराय सुद्धा हीन आहेत. तुकोबाराय सुद्धा हीनच आहेत असं तुम्हाला म्हणावं लागल. पण तसं नाही. त्याच्या पाठीमागचा काय म्हणायचं त्याला मुळाचा अर्थ गंभीर अर्थ काय आहे? चोरी केली परमात्म्यानं, पण चोरी कशाची केली? परमात्म्यानं कशाची चोरी केलं याचा विचार करावा लागल. तर देवानं चोरी केली गोकुळामध्ये ती प्रत्येकाच्या चित्ताची चोरी केली. हरीने माझे भार वित्त विसरले नवनीतासारखं मृदू सभाय नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त म्हणजे चित्तरूपी लोण्याची चोरी केली. सगळ्या गोकुळातल्या गोकुळवासियांचं गवळणी असतील, गोपाळ असतील, गवळे असतील, सगळ्यांच्या चित्ताची चोरी करणारा परमात्मा आहे. मग काय परमात्म्यानं चूक केली सांगा ना? या चोरीमध्ये काय वावग आहे का? काय कमीपणा आहे का? पण ती गवळण व्यवहारिक अर्थानं परमात्म्याला बोलते तेव्हा तू चोरटायस आणि तू मोठेपणा माझ्या पुढे सांगतोय. चोऱ्या केल्या गोकुळामध्ये एक घर चोरलं नाही आणि मला इथं बडाई सांगतोय. तुझी बडाई मला सांगू नको. मग मला एकच सांगायचं आहे, परमात्म्याने चोरी केलेली ही लौकिकातली चोरी नाही, परमात्म्याने चोरी केलेली अलौकिकातली चोरी आहे. तुमच्या आमच्या सर्वसामान्याचं चित्त जन चोरलं की अलौकिकातली चोरी आहे. आणि संत महात्मे लौकिकातलं वर्णन करत नाहीत, अलौकिकातलंच वर्णन करतात. म्हणून महाराजांचा दोष याच्यामध्ये नाही बरं वर्णन करणाऱ्यामध्ये. म्हणून ती गवळण म्हणते चुरा चुरा कर मातन खाया आणि गवळणिका नंद कुमार कन्हैया. नंद कुमार कन्हैया म्हणतोस, नंद राजाचा मुलगा म्हणून घेतोस, पण तुला शोधायचं म्हणलं की तू गवळणीच्या घरी सापडतोस. गवळणिका नंद कुमार कन्हैया. पण कन्हैया म्हणजे शेवटी प्रेम आहे. कृष्णावर प्रेम होतं. चोरी उघडी करते, दोष पाहते कृष्णामध्ये, वेगळ्या नजरेनं वेगळ्या दृष्टीनं वर्णन करते ती गवळण. पण अंतकरणामध्ये प्रेम असल्यामुळे कन्हैया शब्द वापरला तिनं. काना हे कृष्णा तू नंद राजाचा मुलगा म्हणून घेतोस ना, पण तुला शोधायला बघायला गेलं तर गवळणीच्या घरी शोधावं लागतं. नंदराज शब्द का आला? नंद कुमार कन्हैया. नंदराज असा शब्द लिहिला असता तर अजून तुकडा वाढला असता. या अभंगाची खासियतच अशी आहे, पहिलं चरण म्हणजे पूर्वार्ध छोटे तुकडे आणि उत्तरार्ध अभंगाचा लांब काय. तुम्हाला चाली म्हणताना सुद्धा शब्द गोळा करून म्हणावे लागते. आणि तिथं अजून नंदराजाला राज शब्द घातले तर आपल्या चालीचा खेळ बिघडला असता. म्हणून नंदराज. आता नंद उपनंद वृषभानुवर आणि नंदराज कोणाला म्हणायचे? अशा नंदराजाचा मुलगा आहे कृष्ण परमात्मा. चरित्र आहे का? गोड चरित्र आहे. नंद कोणाला म्हणायचं? जो 5 लाख गाईचा आपलं 9 लाख गाईचा मालक आहे. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ना तो त्याला नंद म्हणतात. ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हणतात. ज्याच्याकडे 10 लाख गायी आहेत त्याला वृषभानु म्हणतात. ज्याच्याकडे 50 लाख गायी आहेत त्याला वृषभानुवर म्हणतात. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गायी आहेत त्याला नंदराज म्हणतात. आणि अशा नंदराजाचा मुलगा आहे. आणि तुला हुडकावं लागतंय कुठं?
तू सापडतोस कुठं? गवळणीच्या घरी. एवढा मोठेपणा माझ्या पुढे सांगू नको. आता काय ऐकणारे म्हणतील काय ना बरोबर आहे का नाही? अभंगामध्ये गवळणीमध्ये असा काय भाग आला की नंदराजाच्या घरी 9 लाख गायी 9 लाख सवंगड्याचा उल्लेख आला बऱ्याच अभंगामध्ये, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही 1 कोटी गायीचा उल्लेख कसा करताय? ज्याला विश्वास वाटत नसेल त्यानं तुकोबाराचं प्रमाण घरी घेऊन जावा. पाहावे पुराणी काय माझ्या मनानं नाही. जरा त्याला मग भागवत उघडावं लागतं, पुराण उघडावी लागतात. आम्ही बोलतो म्हणजे काय बिगर पुराव्याचं नाही. म्हणून ऐका, नंदराजाचा मुलगा आहे. कारण एक गवळणच आहे बघा. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखून झिजली माझी नक, मला जीव घाल. ठीक नाही? यशोदे घराकडे चाल आणि मला जीव घाल. आई मी तुझा एकुलता एक आहे, गाई किती राखतो? 9 लाख. हे प्रमाण ज्याला आठवलं असेल त्यानं शंका घेईल म्हणून मी हा मुद्दा मांडला. नंदराज म्हणजे 1 कोटी गायीचे मालकच होते, कोणाहीच कायचं नाही. नंदराज आणि नंदराज 1 कोटी गायी असणाऱ्या मालकाचा तू मुलगा आहे. आणि तुला शोधायचं म्हणलं की कुण्या तर गवळणीच्या घरात, कुण्या तर गोपाळाच्या घरात चोरी करताना सापडायचा आहे. चुरा चुरा कर मागणं खाय. माझ्या पण पुढं मोठेपणा सांगतोस का? अजून सांगू का पुढचं? कृष्ण परमात्मा म्हणजे आता सांगायला लागले तर कशाला ठेवायचे? होऊन जाऊ दे म्हणजे काय असेल. नाही देवा लय मोठेपणा सांगायला म्हणून सांगते तुला. अजून सांगू का? कस कसं आहे तुझं? कसं आहे? लय खोड्या करायला लागलास म्हणून तुझ्या स्वतःच्या आईनं तुला कशाला बांधलं? औरबात तुला उकाल तू गेला, औरबात तुला उकाल तू गेला, औरबात तुला उकाल तू गेला, औरबात. कन्हैया, हे काना, हे कृष्णा, एवढा मोठेपणा सांगतो. अजून एक गोष्ट सांगू तुझ्या जीवनातली. लय तुझं मोठेपणाचं जर चरित्र असतं तर तुझ्या माईने तुला उकळाला बांधलं असतं का? एवढा आगाव होता, एवढ्या खोड्या करीत होता. तुझ्या यशोदा मातेनं तुला उकळाला बांधलं. आणि इथं सांगायला काही बराई दिखावत मोही का माझ्या पुढे मोठेपणा मांडतोस? कृष्ण परमात्म्याने एवढ्या खोड्या केल्या की ती यशोदेच्या सुद्धा डोक्याबाहेर गेल्या. सगळे गावातल्या बिगारांनी याच्या आता पुढे चरित्रामध्ये थोडं ऐकायला मिळेल, वेळ मिळाला तर. सगळ्या गवळणी गाराने सांगायच्या. मग घरात बी कृष्णाला बस म्हटलं तर घरात बी थांबून ठेवलं तर घरात बी खोड्या काढायला. एके दिवशी डेरा घेतला यशोदेनं आणि मंथन करायला निघाली. की आता तुम्ही महिला मंडळाने नुसतं ऐकायचं. आता रवी राहिली नाही, डेरा राहिला नाही. एका गावात कीर्तनाला गेल्यावर एक मावशी म्हणजे, महाराज तुम्हाला ताक हलवून देऊ का? ताक हलवून देऊ का? मी म्हणलं रवी हे ते हाय म्हणजे सगळं. आणि गेला सध्या हे आणि ते मकर संक्रांतीला लुटाला आलेली रवी. निमतीच्या पावाळावर निम माझ्या पावाळा रवी ते सगळं आता विसरायचं. कारण आधुनिक काळ आलेला आहे. भला मोठा डेरा, किती डेरा मोठा होता बघा. आणि यशोदेनाच्या डेऱ्यामध्ये दही घेतलं, मंथनाला सुरुवात केली. मंथन सुरू झालं. जुन्या बायांना माहित आहे ते दह्यातलं जर लोणी बाहेर येणं गेलं काय करावं लागतं? ज्याला माहित आहे त्यांनी सांगू नका. हा, कोमट पाणी टाकून बी ना गेल्यावर पुन्हा थंड पाणी. त्याला प्रमाण आहे. उन्हवणी शिळवणी झाली ते बरी लोणी येईना. उन्हवणी शिळवणी म्हणजे थंड पाणी बी टाकायचं आणि गरम पाणी बी टाकायचं. यशोदेने सगळे प्रयोग केले पण लोणीच वर येईना. सकाळी 7ला बसली होती हलवायला. दिदी बी आणि नांदुर्ग्यात फिरून तरी मंथन चालू होतं. म्हणजे काय करावं, काय झालं असेल म्हणजे आज लोण्याला कुणाची नजर लागली का काय झालं. मग ती रवी काढली बाजूला आणि असं का होते म्हणले आणि हात मध्ये घातला तर कृष्णाचा बुचडा लागला, केस लागले डोक्याला आणि असा टारला वरी बाहेर काढला. तर ही मध्ये बसूनच निघालेलं तेवढं लोणी मध्येच हानीत होत तिकडे बाहेर. जेवढं ढवळून आलेलं का त्यानं मध्येच वळायचं, बाहेर काय ताकावर येऊ दिलं नाही. आणि मग
मग यशोदा म्हणली कान्हा हे कृष्णा. मग माया आली, मातृप्रेम जागृत झालं. कृष्णा रवी लागली असती की सव्वाच्या रव्या म्हणजे काय आताच्या या लुटल्यानं रव्या होत्या काय, अशा मोठ्या रव्या राहायच्या. आणि असली रवी तुझ्या डोक्याला लागली असती तर काय बघायचं होतं रे कृष्णा. आणि मग बाहेर आले होते आई काळजी करू का या मोठ्या रवीला मी चलिता म्हणला तुझी रवी काय करणार आहे मला. सूर्याला मी आज चालेली आज सूर्य चाले. इतक्या खोड्या करायला लागला, ऐकतच नव्हता कृष्ण. मग यशोदेने विचार केला म्हणजे नाही आता याला जमत नाही म्हणून अजून बी आता ते नावा प्रयोग केलाय. आता उकळच राहिला नाही बांधाला, बाया खुर्चीला बांध, त्या गेट असलं तर गेटच्या अँगलला बांध. लेकर एका घरी बघितलं लिकरू त्या मावशीनं आधी साडी लांबणी बांधली होती लेकराच्या पायात. ते वासरू बांधावं लांबणी खाली तसं तेवढं अंगणात खेळत होते का बाहेर जाते. मग तसं यशोदेनं ठरवलं आता देवाला बांधावं लागतं, हे बाहेर चाललंय ना याला बांधलं पाहिजे. मग दावं घेतलं, लक्ष देऊन ऐका चरित्र घोड आहे. दावं घेतलं आणि यशोदा माता कृष्णाला उकळाला बांधायला प्रयत्न करतात. लक्ष द्या, वृषभानुवर नाही नंदराजाची पत्नी यशोदा होती ज्याच्याकडे 1 कोटी गायी होत्या. 1 कोटी, उभे 1 कोटी गायीला बांधायला एवढाच कासरा दारा. 1 कोटी गायीच्या कासऱ्याला कासरा जर लावला तर किती किलोमीटर लांब होईल. लक्ष देऊ नये का. आणि कृष्णाला बांधण्याकरता यशोदा निघाली. आख्या गोकुळातले घरचे तर दावे संपलेत, पण आख्या गोकुळात ज्यांच्याकडे जेवढे दावे होते, चराट होते, द्वारकांड होते तेवढे सगळे आणले. पण कृष्णाला बांधायला गेले की 2च बोट दावं कमी पडायचे. किती? 2 बोट. याच्या पाठीमागे अध्यात्म सांगतो धर्मशास्त्र तसंच आहे. देवाला बांधायचं ना हे 2 बोटाचं दावं कोणतं कमी पडतंय. कोणते 2 बोट आडवे येतात देव बांधण्याकरता तर ते आहे अहम आणि ममत्व. मी आणि माझं याच्यामुळे देव बांधला जात नाही. ज्यांच्या अंतकरणातून अहम ममत्व गेलं, माझ्या जनाबाईच्या अंतकरणातला अहंकार गेला, ममत्व गेलं, म्हणून जनाबाईंनी म्हणावं दरीला पंढरीचा चोर, दरीला जनाबाईनं कसा धरला प्रमाणाच्या आधारावर बोलायचं. गळा बांधून या दोर. आता यशोदा कृष्णाला बांधते कशानं? दोरानं. पण दोर पुरत नाही. जनाबाईला दोर पुरला पण जिच्या पोटी जन्म घेतला त्या यशोदा मातेला दोर पुरत नव्हता. हे अहम आणि ममत्व आड येते देवाच्या मध्ये. जनाबाईच्या अंतकरणातला अहंकार गेलता, अहमपणा गेलता, ममत्व गेलतं. म्हणून तर काशी क्षेत्रात राहणारे कबीर महाराजांना अधिकार कळाला. कोण जनाबाई पंढरपूर मध्ये राहणारी नामदेवाची दासी, एवढा अधिकार आणि एक स्त्री असून आणि काय अधिकार आहे आणि तिला भेटावं. मग काशी क्षेत्रावरून कबीर महाराज पंढरपूरला आले जनाबाईच्या भेटीला. आणि आले कोण आहे जनाबाई विचारत कुठं राहते म्हणून विचारत आले. लांबूनच एक जण सांगितलं का ते पलीकडलं घर आहे का, या घराच्या पलीकडलं घर जनाबाईच आहे बघा.
आणि महाराज कबीर महाराज गेले. आता 2च घरं राहिले. जनाबाई अंगणात दिसायले. लांबूनच बघितलं, बोट करून दाखवलं होतं, साडीचा रंग सांगितला सगळं. तेव्हा ती जनाबाई म्हणून दाखवलं होतं. आणि जनाबाईचं एका मावशी संग भांडण चालू होतं. जनाबाई कबीर महाराजांनी ते ऐकलं म्हणलं, हो काही हिची कीर्ती ऐकून आलो मला, हो काही भांडण कुठलं म्हणून. आता भांडणारी जनाबाई असते का? निघाली महागारी निघाली. जनाबाईने आवाज दिला, महाराज हो या इकडं. काशीहून आले भेटताच निघाले. आलतो म्हणजे भेटीला, पण मला काय तसं म्हणावं तेवढं, तुझी कीर्ती ऐकून आलतो. पण तू भांडण करताना सामान्य गोष्टी लौकिका करता भांडण करते, संतांच्या यादीत या मी ऐकलेल्या कीर्तीच्या यादीत तू मोडत नाही. म्हणायचं काय तुम्हाला? अगं तुझी लय कीर्ती ऐकून आलतो, पण भांडण म्हणलं की विषय संपला. भांडण म्हणलं की भांडण कशामुळे होतं? अहम आणि ममत्वामुळेच भांडण होतं. एसटीत बसताना भांडण कशामुळे होतं? बोला का? जागे सीटासाठी. मग एसटी बी आपली नसते, सीट बी आपलं नसते, तरी भांडण होतंयच महाराज. तसं तू भांडण करतेस म्हणजे तुझ्या अंतकरणात अहंपणा आला, ममत्व आलं. म्हणून मग तू अजून ज्याचा अधिकार म्हणजे जिचा अहंकार गेला नाही, अहंपणा ममत्व गेलं नाही, तिच्या भेटीला का जावं मी? तुम्हाला कशामुळे वाटते? जरा परिस्थिती तर ऐका महाराज. काय झाले काय झाले नको सांगू मी. जा ऐकून घ्या. 2 गोष्टी पटल्या तर पाणी पिऊन जावं माझ्या घरचं, तर नका राहू. मग आल्यासारखं कबीर महाराज म्हणले, ठीक आहे ऐकावं. भांडण का चालू याच्या करता? मग का चालू आहे? त्या शेजारणीनं माझ्या गोवऱ्या चोरल्या शेणाच्या. मग कबीर महाराज म्हणजे मग आता तर मी थांबतच नाही. अगं साध्या शेणाच्या गोवऱ्यासाठी भांडण करावं? मग अहो गोवऱ्या चोरली मलाच बोलायला लागली. मग कबीर महाराज म्हणले, ते ढिगारा होता गोवऱ्या चोरलेला, हे तुझ्याच गोवऱ्यात ह्या कशावरून? मान्य केलं तिनं, तुझ्या गौऱ्या चोरल्यात. आता मी इथपर्यंत थांबतो तुझ्या करता, मान्य. पण तुझ्याच गौऱ्यात कशावरून? जनाबाईने सांगितलं, महाराज या ढिगातली प्रत्येक गौरी उचलायची आणि तुमच्या कानाला लावायची. ज्या गौरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी येईल ना, ती गौरी माझी आहे. आणि काशी क्षेत्रातल्या कबीर महाराजांनी त्या ढिगाऱ्यातली गौरी उचलायची, कानाला लावायची, आणि शेणाच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. तुम्ही ऐका ध्यानात. कशातून? शेणाच्या. आम्हाला गौऱ्या थापालाही नाही. एका घरात बघितलं, त्या 15 लाखाची कार होती मावशीने, त्या गाडीला तर गावल्या छापल्या. आणि जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या. मग अधिकार कळाला, हे गौऱ्या विठ्ठल म्हणतात कशामुळं? जनाबाईचं अहंपणा गेलाय आणि मीपणा गेलाय, अहम ममत्व गेले. म्हणून तिला परमात्मा बांधण्याकरता सापला, गळा बांधोनी या दोर थैला पंढरीचा दोर. पण यशोदेला सापडत नव्हता, दोर कमी पडत होता. आणि म्हणून अभंगाचं प्रमाण ध्यान देऊन ऐका. काय म्हटले महाराज? कान्होबा महाराजांनी नीट प्रमाण ध्यानात ऐका. और बांध सुन उकल तू गला. पण उत्तरार्थ काय? बांधलिया तू आपणा गोपाला. आईची इज्जत जाऊ नये. आईला तर मी बांधत नाही, पण सगळ्या जगात माझ्या आईची काय ढोढो होईल. आई असून, देवाची आई असून तिला बांधला गेला नाही. आईला वाचवण्याकरता परमात्म्याने स्वतःहून बांधून घेतलं. बांधलिया तू आपणा गोपाला. कारण परमात्म्याचा देह विग्रही देह आहे, आपल्यासारखा नाही. त्याला जेवढं मोठं होता येतं, विराट स्वरूप धरता येतं, सूक्ष्म होता येतं. म्हणून परमात्म्यानं आपलं शरीर थोडस लहान केलं आणि 2 बोट दोर कमी पडाला. आता दोर कोरला आणि मग यशोदेनं कृष्णाला बांधलं. बांधलिया तू आपणा गोपाला. तू बांधून घेतला कृष्णा आईकडून. आणि मला मोठेपणा सांगतो. अजून सांगू? तुझं शिक्षण सांगू का? म्हणजे शिक्षण काय? शिक्षण आहे अभंगाचं 4थं चरण. पहिल्या काळातलं शिक्षण असं होतं. शिक्षण म्हणजे काय? जनावर राखणं, गुरु राखणं, ही शाळा होती पहिल्या काळात. आताच्यासारखी शाळा नव्हत्या पहिल्या. म्हणून मग ती गवळण म्हणते, म्हातारी गवळण, कृष्णा लय मोठेपणा सांगू नको, तू किती शिकलास मला माहित आहे. जसं व्यवहारामध्ये सुद्धा आता तो काळ राहिला ना, आता सगळे इंटरनेट झाले, व्हिडिओ कॉल, डायरेक्ट कॉल, ती काय करायला लगेच कळते. नंतर पहिलं आमच्या काळाला होतं बघा. आमची लग्न आम्ही पुण्याला कामाला गेल्यामुळे झाली बघा. त्यावेळेस मोठी मोबाईल नव्हती म्हणून बरं होत. नंतर मग तिकडं कबाशा का देवाला असो ना, आपण पुण्याला तिकडून येताना कपडे टाईट, पोरग पुण्याला आणि मग लगेच पाहुणे यायची. आता पुण्याला जा नाही, हैदराबाद दिल्लीला जा. सगळ्याला माहित होतं तिथं जाऊन काय दिवा लावायला. पण पहिलं आमच्या काळात बरं होतं.
आणि माझं लग्न झालं, आमच्या सासरी भावाला आनंद वाटला, बरं झालं पोरग पुण्याला आहे आणि आपल्या बी पुरीला पुण्याला घेऊन जाईल आणि मस्त होईल. मला लगीन झाल्यावर 3 वर्ष सारखं विचारलं, वर तू कवा जायचा आहे? वरतू म्हणजे पुण्याला वरतू म्हणजे जुनं, वर तू कवा जायचा? मी म्हणलं आता वरतू नाही, कायम खालतू. थोडा मामा पडला की एवढं औषध फवारणी करायची तर उतारा पडतोय कीर्तनाला वाचवला, नंतर कोपरा टिकायला टिकायला आता पडतंय. काय सांगत होतो, शाळा सांगत होतो की नाही पहिल्या जुना काळात. माझं पुणे मुंबईला गेले की लोकांना वाटतं लय शिकलंय काय की आणि लय मोठा साहेब झालाय काय की, पण ज्याला माहित आहे का ती माणसं माहिती. बस बस लय पुण्याला गेला म्हणून मला माहित आहे तू काय दिवा लावालाय. तशीच गवळून म्हणायला लागली कृष्णाला, कृष्णा सांगू का लय मोठेपणा सांग, तुझं शिक्षण काय आहे? तीरथ बन बन गाव धरावत कहे तू कया बंधू लकरी लेले हात. आख्या अरण्यामध्ये तू गाई चारत हिंडलास हातामध्ये काठी खांद्यावर कामरी घेऊन आणि मला सांगायलाच मोठेपणा मी सूर्य चालवला, मी पर्वत उचलला, मी अग्नी गिळला. असा तुझा मोठेपणा माझ्या पुढे चालणार नाही. एवढं शिक्षण असलेलं तुझं गाई राखणारा तू गोवळे गुर राखी आहे तू, गुर राखी. आणि गुर राखीने काय मोठेपणा सांगावा. आजच्या कीर्तनात गुर राखी किती मोठा असतो एक घेऊन जा घरला. या कीर्तनातलं वाक्य सगळ्यात महत्वाचं कीर्तनातलं वाक्य ऐका, गड्यानो या जगाच्या पाठीवर गुराख्यासारखा महान कोणीच नाही. ज्याला गुरु राखता आली त्याच्यासारखा श्रेष्ठ आणि त्याच्यासारखा उद्धार पावणारा तोच. काय वेगळं सांगायचं. गुरु म्हणजे काय? पहिली गुरु काय होती? गायी होत्या. आता इथं जेवढे बी कीर्तनाला बसले जे आले नाही ते जेवढे सगळे मनुष्य म्हणून आले, प्रत्येकापाशी सुद्धा 11 गायी आहेत प्रत्येकाजवळ. किती गायी आहेत? हे दूध देणारे न हो, इंद्रिय रूपाच्या गाय आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वी मनोरूपाची गाय आहे. ही इंद्रिय रूपाच्या गायी ज्याला वळवता आल्या तो खऱ्या अर्थानं गुराखी आहे. आणि इंद्रिय रूपाच्या गायी वळवणारा गुराखी साधा असेल का? तुकोबऱ्यांना सुद्धा मनरूपी नावाची गाय त्रास देत होती, पण म्हणून तुकोबऱ्यांनी सुद्धा देवाकडे प्रार्थना केली. तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरी आम्ही जाणू. देवा तू मनरूपाची गाय तू सांभाळ, तू ती एक गाय वळती करायची, आम्ही बाकीच्या वळत्या करतो. 10 गायी आम्ही वळवतो, तू एकच वळवायची का मनेरी. कारण मनरूपाची मन ओढाळ ओढाळ एवढी मनरूपाची गाय म्हणजे गुराखी किती श्रेष्ठ आहे. पण त्या गवळणीला गुराखी कृष्ण दिसला, तिच्या दृष्टीनं कमीपणा वाटला. बघा ज्याला जशी दृष्टी असते तसंच त्याला सृष्टी देत असतात. बरोबर आहे का नाही? जसा चष्मा घातला तसं दिसतंय की. एक जणाची म्हैसच तुती ना साताऱ्याहून आणली होती. ती म्हणून महाराज 15 लिटर तुती त्यामुळे आणले, मला 1,88,000 दिले. त्याला नेलं मी तिकडं धाराशिवला बाजारात आणि हिरव्या रंगाचा चष्मा आणला आणि वाळली वैरण टाकली. 18च्या जागी 20 लिटर दूध निघालं. का? म्हशीला हिरवं दिसत होतं चष्म्यात, कडकडा वैरण आणायची. जशी दृष्टी तशी सृष्टी दिसत असते. मग आपण देवाकडे जसं बघू, आपली जशी चर्मदृष्टी आहे चर्मदृष्टीप्रमाणे. आता दृष्टीचे बरेच प्रकार आहेत. चर्मदृष्टी, ज्ञानदृष्टी, चक्षुदृष्टी, विराट दृष्टी. कारण अर्जुनाला विराट स्वरूप बघताना दिव्य चक्षु विराट असणारी दृष्टी दिली होती. आणि म्हणून आपला तिकडे जायचं नाही. म्हणून ती गवळण त्या दृष्टीनं पाटील सांगते, कृष्णाला मोठेपणा सांगू नको, तू गुरु राखी आहेस, गायी वळवणार आहेस. वनामध्ये अरण्यामध्ये गायी धरायच्या, फिरवायच्या, गायीला वरच्या करायच्या, हातामध्ये काठी घेऊन गायीच्या मागे फिरणारा तू आणि माझ्या पुढे मोठेपणा सांगतो. काही बराई मोही जानत हो प्रभूपणा तेरा सबही. तुझा मोठेपणा सगळा जाणते. अभंगाचा भावार्थ संपला. सांप्रदायिक नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊ. मधली चाल झाली अशी वेळेनुसार वेळेअभावी समजू आणि थोडस चरित्र पाहून सेवा समाप्त करू. दर्शन घ्यायचं म्हणून वाढतेस ग, पण माझ्या वडिलांची फजिती होती ना. मग तो पुलीतून पाय काला लांबवला आणि यमुना नदीच्या पाण्याला स्पर्श केला. पुरत चालीला आचाट आणि त्याशी लावीला अंगुश. अंगठा लावला. दर्शन झाल्या यमुना म्हणजे देवा मला एवढंच पाहिजे होतं. जशी कुलवान घराण्यातली स्त्री
कुलवान घराण्यातली स्त्री पहिल्या जुन्या बाया मधोमध भांग पाडीत होत्या. तशी यमुना दुभंगली. एवढ्या करता मला सांगायचं तर तुम्ही म्हणताल उठलो की बाबा आम्हाला बोलावं, पण अलीकडे तसा मधोमध भांग मिळत नाही. ते त्यांची भांगाचे प्रकार इंदुरीकर महाराजाचं कीर्तन आहे का? बवया कापणं ते आपू आपू करणं का बरं कापत त्याच्या आई बवयाचे केस? त्याला काय माहोळ बसालं दारात अडकालं काय? तुम्हाला काय जागा जास्त लागायची चांदून गुंठे गुताली त्याला काय सांगा. एका मावशीचा भांग होता अशी उगत तुम्ही आता मला काय याचा तुम्ही पर्यास करून घेऊ नका. अशी तिची डोळ्यावर आळती कशी यायची आणि ती सारखी कशी करायची. परिणाम आहे का ती मिली आणि तिच्या निवदाला गेलो कावळा घास शिवला तसलीच बाई पाया पडली अशी करी जाऊन तवा घास कावळ्याला शिवला. पाठीमागच्या दरवाजातून तिथं यशोदा तिला माया जन्माला आलेली. तिथं मुलगा ठेवला, माया उचलली. वसुदेव इकडे आले कंसानं माया उचलली, फिरली, ती बी सुटली, तिथून आकाशवाणी झाली. मजा लागी वधी उपजला तुझं लागी वधी आणि उपजला मजा आली. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय गोकुळामध्ये, काळजी करू नको. आकाशाच्या वाणीने सांगितलं. आणि इकडे यशोदा रात्री झोपलेली, हिला ती योग माया तिकडे नेलेली. वसुदेवानं मुलगा आणून ठेवलेला काही पत्ता नाही. नंतर आज होती एक कोटी गाईची मालकीण होती आणि मुलगा झाला. काय आनंद झाला महाराज. कृष्ण नंदागरी आनंदाला पार नाही. गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला. सगळ्या गवळणी दास दासी येऊ लागल्या बघायला. आणि एका गवळणीनं सगळ्या गोकुळामध्ये करत सुटली. ऐका गवळण सुटली. गवळण कुठं? गोकुळामध्ये. गवळण सांगे गवळणीला काय तिने शब्द वापरला? पुत्र झाला. पुत्र म्हणजे बरं का आपत्य वेगळं पुत्र वेगळा. आपत्य म्हणजे जे जन्माला आल्यावर माय बापाला आपत्तीच लागते माग त्याचं नाव आपत्य. पण पुत्र झाला यशोदेला. आणि मग गवळणीची दाटी होऊ लागली. एक गवळण आली महालामध्ये. पाहिलं भगवान परमात्म्याला आणि तिचा अनुभव ती बाहेर आल्या सांगू लागली. पाहिला पाहिला सांगितला. ती दुसरी गेली, तिनं बघून आली. तिसरीनं दुसरीला विचारलं कसलाय का ते? कसलाय म्हणल्यावर तिनं सांगायला सुरुवात केलं. सावळा देखीला नंदाचा असा सावळा कृष्ण आहे म्हणजे मग परमात्मा. सगळीकडे खबर झाली. नंदराजानं सगळीकडे आनंदाचं वातावरण, सगळ्यांना याचकांना दान धर्म केला. इकडं मात्र कंसाला मात्र झोपीना. रात्रंदिवस जागृती स्वप्नी, उठता बसता अन्न पाणी गोड लागणार. कृष्ण 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 कृष्ण. काय करायचं? एक भावगीत आहे काय की बघा कुठं मला गाठ्यामध्ये तर ते काय सापडलं नाही तसलं काय. एका नाटकात हे कडवं ऐकलं होतं. कोणाला ध्यानात येते का बघा ते. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. मथुरेत कंस मामा डोळे मोडितो. मामा डोळे
रे मोडितो. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा वाढतोय पण मथुरेमध्ये मात्र कंस बोट मोडतोय. काय करू काय करू काय करू, का कधी याचा घात करू, कसं करू. आणि मग बैठक बसवली, मिटिंग बोलली त्याला बा मारायला. लेकरू किती दिवसाचं होतं? लेकरू होतं 6.5 दिवसाचं. 6 दिवस पूर्ण झाले, 7वा दिवस होता. 6.5 दिवसाच्या लेकराला मारायला मिटिंग बसली आणि विडा ठेवला. कोण उचलतंय विडा? त्याला अर्ध राज्य बक्षीस कंसानं जाहीर केलं. एकही पुरुष पुढे आला नाही, एकाही पुरुषाने विडा उचलला नाही. मी एक मावशी उठली, ती म्हणजे तुम्हाला नाही जमत म्हणजे मी जाते म्हणजे. ती या मावशीचं नाव पुतना मावशी. तिने विडा उचलला आणि कंसाला सांगितलं अर्ध राज्य 7, 12, 8 सगळी कागदपत्र रेडी ठेवू, आलेल्या माझ्या नावावर व्हावी. कंस म्हटला मारून तरी चला ते खासदार आमदार सगळी माझ्याच घरात येते, काळजीच करू नको म्हणजे तो. आणि मग सुंदर रूप घेतलं, विकृती सौंदर्य प्राप्त केलं तिनं. आणि विचारत 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 आली नंदराजाच्या अंगणात आली. हे जगनंदाचं घर हो म्हणजे शेत अशीच कृष्णाला सकाळचं नाहू घातलं होतं, पाळण्यात टाकलं होतं. आणि यशोदेला बोलते ती सुंदर रूप धारण करून आलेली पुतना म्हणते, यशोदे सांगायचं तर मला कळवायचं तर. अगं एखादा माणूस व्हॉट्सअपला मेसेज करतोय, फेसबुकला तर फोटो पाठवायचा कशाचा? अगं तुला लिकरू झालं म्हणून मी का तुझी कोण लागत नाही का? मी काय माझ्याच्या नायाला आणलं झालं नसतं का? यशोदा म्हणजे मला तुझी ओळखच नाही तर तुला मेसेज कसा करू म्हणजे? तुझा मोबाईल नंबर की नाही माझ्याकडे? नव ग मावस बहिण, अगं मला मावशी बी नाही, मी एकटी जाऊन लय लांबून म्हणजे 72ला मुंबईला गेले वाळू भाड्याला बांधरा. ते आता झाली म्हणजे बरं बाई असू दे म्हणजे. पूर्वीची माणसं माणूस की तिला बसवलं म्हणजे तुला गुळ पाणी हे ते. आणि लिकरू कुठं आहे म्हणजे? ती काय पाळण्यात झोपली. अगं दाखव की बघू दे म्हणजे. अगं म्हणजे नको. पहिल्याच्या बाया लेकराला नाहू घातलं की झोपते म्हणून त्या पहिल्या मस्त नाहू घालायच्या. आता जास्त वर्णन करत नाही, वेळ भरपूर चरित्र आहे. आणि त्याला उठू नको, झोप मोड होईल म्हणून यशोदेचं म्हणणं होतं मग उठवायचं नाही. आणि हिला तर भेटायचं होतं, स्तनामध्ये विष भरून आली, त्याला स्तनपान करायचं मारायचं ना अर्ध राज्य घ्यायचं, त्या हेतून आलेली. आणि मग म्हणजे थांबतो इथंच, मी गुळ पाणी आणते. गुळ हुडकायला मध्ये गेली आणि पाळण्यातला देव विचार करतोय 6.5 दिवसाचा बालकृष्ण. आईला तर आमच्या काय कळतच नाही म्हणलं. भवानीतला आलेलं गिराईक लावायला म्हणलं मी झोपला म्हणून. मी झोपले तुम्ही जागर असाल का? आणि ते हा केलं देव. ते हा केल्या केल्या ही पुतना म्हणे काय खोटं बोलते बाई, लिकरू जागाने झोपले म्हणे. उठली पाळण्यात गेली, लिकरू घेतलं, पदर आड केला आणि स्तनाला लावलं. स्तनाला लावल्याबरोबर कृष्णाने तिच्याकडे बघितलं आणि डोळे झाकून दूध प्यायला सुरुवात केलं. का डोळे झाकले त्याची 101 कारण आहेत. सांगा म्हणलं तर सांगतो, 7 वाजतेल्या बघा कारण सांगा. पटपट बोलतो नाही नाही उभं म्हणालं सांगत नाही. डोळे झाकले. डोळे का झाकले? पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. ती पवित्र नाही. पुत म्हणजे वांज आहे. तिची वांजोटी आहे, तिचं तोंड बघायचं नाही. आणि ती स्तनाला दूध पाच भरून आली म्हणजे माईचं रूप घेऊन आली. आई आहे, हिला कसं मारू, पण स्तनात विष भरून आली, वैरी आहे, हिला कोणती सद्गती देऊ हे विचार करण्याकरता डोळे झाकले. आणि दूध ओढलं, रक्त ओढलं, प्राण शोषले, एवढं मोठं शरीर पडलं. पुतना आडवी पडली, शिडी लावून शरीरावरचा कृष्ण काढला. एवढी पुतना मेली. कंसाला कळालं. कंस म्हणला अरे 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 काय 6 दिवसाचं लिकरू मरणा. मग एक पुरुष उठला राक्षसामधला, त्याचं नाव आहे मांबळवट. मांबळवट म्हणला मी जातो त्या लेकराला मारून येतो. त्यानं झालं ब्राह्मणाचं रूप, जानवं पंचांग सगळं घेतलं आणि आला बरोबर ब्राह्मणा गंध हे लावलेला लांबका यशोदेनं बघितलं. पहिल्या बाया लय बोलत होत्या असल्या गंधवाल्याला आणि विश्वाची होत होत्या बाया सगळ्या. आमच्या घरातले फसले तर नंदीवाल्याला 1300 रुपये रोख दिला आमच्या. लय हेळवक समाजी बाया महाराज कोणावर विश्वास ठेवते. आणि यशोदा बसली तर तुमची काय करता? देवाची आई बसली बामणावर आणि त्याला बसली बसायला पाठ, पंचांग ठेवायला पाठ, तका द्यायला एक पाठ. आणि गर्गऋषीने भविष्य बघितलं असताना ही लय मोठा गंधवाला याला म्हणजे आमच्या लेकराचं बघा बरं झालं. आणि ते लिकरू आणलं त्याच्या मांडीवर ठेवलं. ज्यांच्या घरी लहान लेकरं त्यांनी उग 5-50 रुपये मिळण्यासाठी कोणाच्या बी मांडीवर लिकरू द्या जाऊ नका. लय पाहुणे हुशार आहे त्याची. एक जणांना अशीच लेकर त्याच्या मांडीवर द्यायला त्यानं 70ची नोट घातलं लेकराच्या हातात. 50 अर्धी 20 आणि ते लिकरू मांडीवर ठेवलं. मग भविष्य बघा. मग यानं बघितलं, खरं सांगितलं बरं काय ना ब्राह्मणाच्या रूपात येऊन त्याला खरं सांगितलं. हा विचार करल,
हा चोऱ्या करल आणि हा कुळाचा नाश करल का मूळ नक्षत्रावर जन्मले काय तिथं सांगितलं त्यानं सगळं सांगितलं होतं. मग काय करावं जेव्हा लय खतरनाक जन्मले म्हणजे जी शिबीनं फाटा खांदाचा पोरात यशोदा म्हणजे लेकराला पुराचं हो. मग पण आमच्या गर्गऋषीने असं सांगितलं नाही की मग ब्राह्मण वेशात आलेला तो मांबळभट गर्गमुनीला वाकडा शब्द बोला त्या गर्ग्याला काय करते म्हणला. मग पाळण्यात बसलेल्या देवाने विचार केला माझ्या साधूची निंदा साधूला वाकडं बोलेल मला जमत नाही. मला तू मार काय मारायचं म्हणायचं ते पण भक्ताची हरिभक्ताची निंदा सहाच नाही गोविंदा. हरिभक्ताची निंदा केलेली देवाला सहन होत नाही. देव म्हणजे माझ्या गर्गमुनीला नाव ठेवतोच का. देवाने घरातल्या सगळ्या वस्तूला आदेश दिला आलेल्या देवबाप्पाचा पाहुणचार करा. पाहुणचार करा म्हणजे पहिला पाहुणचारावाला उठला पहिल्या जुन्या काळातला पाटान वरवटा. वरवट्याला पाट्यानं विचारलं चालला म्हणजे सत्याला यायचं आहे का कसं करायचं. पाटा म्हणला व्हा पुढे मी आलोच. वरवटाला काय किनी पाटाळात बसल्यावर ते बाप्पा पडले अहो म्हणत तो पुढून पाटा लागला. पाटा लागले कोपऱ्यात चुलीच्या ठेवलेलं पोळपाट. आता पोळपट निघालं पहिल्यांदा. पोळपट म्हणाला कसं आहे तुमचं का घरीच बसणार लाटत लाटणं म्हणलं तुम्ही व्हा पुढे मी आलोच. पोळपट जाऊन बाबाच्या मांबळपटाच्या मस्तकाला लागला पोळपट खाली पडलं नेणं आ केलं तोंड बापरे म्हणलं. लाटणं म्हणलं एवढीच संधी आहे पोळपट करायची. गेलं आता काय खरं नाही बाबा मांबळपटाचं. आणि मग मांबळपट पाळायला लागले. मग घरात वापऱ्याला ती ठेवलेल्या बाजा एकमेकाला बोलायला लागल्या आई काल्याच्या कीर्तनाला नाही काय उपयोग आहे कोणाचा नुसतं गिळाला जायचं काय म्हणजे आपण सगळं घर बार गेले ना आपणच कशाला मागे राहायचंय. मग त्या कोपऱ्यात ठेवलेल्या बाजा गौऱ्या ह्या म्हणजे आम्ही बी तुमच्या प्रसादात सामील लाव आणि काय देव बापाला प्रसाद जर द्यायला म्हणता मागे राहिला. आणि मग पाठ मी म्हणला मी बी सप्त्यात हाव गड्या. आणि काय केलं पाठानं विटंबीला भट आणि दिला पाठीवरी पाठ जीत गेला का नाही देव बाप्पाची पळाला. पुढचं प्रमाण तुम्हाला माहिती आहे. असे अनेक राक्षस कंसानं पाठवले तेवढ्या सगळ्यांचा नायनाट करू लागले देव. आणि आता देव हळूहळू रांगू लागले. कसे रांगू लागले तळवे तर हात टेकत गुडघ्याने रांगत आहे की नाही. किंवा रांगत रंगणी रांगू लागले. रांगत लहानाची मोठी होऊ लागली. आता काय खोड्या करू लागले. आणि बोबड आता थोडं कृष्ण बोलू लागले बोलायला लागले. एक गवळणीला प्रत्येकीनं गवळणीनं बघितलं त्या गोकुळात त्या कृष्णाचं रूप बघितलं की मोहित व्हायच्या. त्यांना वाटायचं घरला न्यावं याला खेळवावं बसवावं खाऊ घालावं दिवस याच्यामध्ये घालवावा कृष्णाला सजवण्यामध्ये. एवढ्या गवळणी मोहित होऊ लागल्या. एक गवळणी एके दिवशी सकाळी 8 पाकळे कमळ असलेल्याची रांगोळ काढली. तिने 8 पाकळ्या केलं कमळ अष्टदळ काढलं आणि आणि ती गवळण अशी कलर भरीत होती. कृष्ण येऊन उभा राहिला असा तिच्या जवळ असं बघायला ती लहानचं लिकून असं गवळण म्हणजे कृष्णा हे का ना रांगोळ आवडली का रे तुला. लय आवडली म्हणला राव. मला लय आवडली म्हणला राव. लय आवडली. मग खरं आवडली पण एक सांगू का म्हणला तुला लंगच घालायला आला नाही मला. गोबड बोलत होत ना काय म्हणला कृष्ण मला लय लांगोळ आवडली पण तुला लंग भालायला आला नाही. मग तुला रंग भरायला येतोय का. मला येतोय की भालायला. मग तू डोळे झाक मला मी लंग भरतो.
तिनं डोळे झाकले होता ते काय केलं तिनं अष्टदळ काढिले अंगणी आणि वरी मुते चक्र पाणी त्या सगळ्या रांगोळीवर लगवी केलं बोलले मला प्रमाणाने काय माझ्या पदार्थ बोलत नाही रंग भरला म्हणजे अशा कृष्ण पोळ्या करू लागला आणि गोपाळ संघटना पहिली संघटना गोपाळांची केली आणि गोपाळाला म्हणू लागला याल तरी या लागे आणि अवघे माझ्या मागे मागे आजी देतो वरी म्हणाल तो वरी गोपाळाची संघटना केली माझ्या मागे या वाळून चाललेला काही एवढं घरी दही दूध तुकडून नाही असताना ते म्हणजे कृष्णा सगळं मथुरेला चाले आजपासून जाऊ देत नाही संघटना आपली मग माझ्या मागे या तुम्हाला खायचं ना आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तुम्ही पुरे म्हणाल तेवढं देतो पण येताना एक महत्वाचा गुण लक्षात ठेवा एक नियम पाळा कोणता हळू हळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला चोऱ्या करायच्यात आपल्याला चला नवनीताच्या लोण्याच्या चोऱ्या करायच्या मग चोरी करायच्या काय काय घ्या बोराटीचं काट घ्या गाळलेली माती घ्या पुन्हा खडे घ्या आणि निघा म्हणले मग निघाले सगळे निघाले गोपाळ घेऊन हळूहळू चला एक जण गोपाळ म्हणला देवा सगळे तुझे नियम कळाले पण हळूहळू कसं चालायचं म्हणजे कृष्णाने सांगितलं आपणाला चोरी करायला जायचं काल्याच्या कीर्तनाला जायचं नाही हळूहळू चालायचं आणि कुणी कोणाला बोलायचं नाही मला तर वेगळंच वाटायला देवाने त्या गोपाळाला एक दृष्टांत सांगितलं म्हणजे आहे एका गावात डोंबाऱ्याचा खेळ आलता डोंबाऱ्याचा आणि ते तारावर कसरत करणार उड्या मारणार 5-5 6 फूट डोंबारी त्या रिंगतून उडी मारणार छोटस मुलगा होता एक 8-10 वर्षाचा आणि एका चोरानं त्या गर्दीत चोरानं खेळ बघितला अरे 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 काय मुलगा आहे म्हणजे काय उड्या मारतोय हे डोंबाऱ्याच्या खेळाच्या कामाचा नाही म्हणा हे आपल्या कामाचा आहे म्हणा चोरीच्या आपण ह्याला घ्यावं आणि त्याच्या बापाला जाऊन विचारलं म्हणजे हे दादा तुझ्या पोराला रोज किती मिळतो त्या काळात तुम्हाला 2 रुपये ह्याला 4 रुपये देतो पण माझ्या पोरावर कामाला लाव काय करायचं तुला काय करताय 2चे 4 मिळत ती बाप म्हणलं काय करतं 2चे 4 मिळाले का नाही निघालं म्हणजे आणि मग गेलं नेलं चला म्हणलं काय काम करायचं तर म्हणले मग संध्याकाळी काम असते म्हणलं आपलं आणि संध्याकाळी नेलं 7 फुटाची भिंत त्या भिंतीवरून खालून उडी मारायची पलीकड मध्ये आणि फक्त आतून कळी काढायची तू एवढंच काम करायचं त्या डोंबाऱ्याच्या पोराला चोर म्हणतो मार उडी मध्ये जाण कळी काढ एवढंच काम कर ते डोंबाऱ्याचं पोरग म्हणलं मग ढोल कुठं आहे कशाला ढोल वाजल्याशिवाय मला उडीच येत ना मला ती म्हणलं मग ढोल वाजल्यावर चोरी होईल का याने सगळं गाव जाग होईल कृष्ण तसंच म्हणजे आपल्याला चोऱ्या करायला जायच्यात म्हणून हळूहळू चाला कुणी कोणाशी न बोला कृष्ण चोऱ्या करू लागले चोऱ्याची घराने येऊ लागले सगळ्या गवळणी घराने घेऊन येऊ लागल्या 1 2 3 4 अशा सगळ्या दुसरी आली धावत पहिली सांगायची तर दुसरी आली धावत येणे ग बाई केली मात मुखाशी मुख चिंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता वरेना यशोदे बाळ तुझा काना कोटवरी सोसू धिंगाणा तर तिसरी आली धावणी येणे गे बाई केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी गाठबाई कोणाशी सुटेना तिसरी आलीच म्हणले यशोदे ही बाहेर काय झालं आम्ही पती पत्नी रात्री झोपलो होतो आणि बघ यानं काय केलं ही तिनं चॅलेंज केलं आमच्या घरी येणं येऊन दाखवा लगेच म्हणला पोराला म्हणजे पोरा नंबर घ्यायचा आणि संध्याकाळी दोघं पती पत्नी झोपेत कृष्ण गेला आणि हिची येणी त्याची दाढी गाठ बांधत गोपाळ होता खुजा अंगणा आणि ती गवळून होती उंच्याहून 7.5-8 फूट आणि कडी लावलं बाहेरून गाठ बांधून गेलं निघून मग यंदा झाली जाग झाली ह्याच्या दाढीला लागायची वळ दाढी वळायला लागली म्हणते प्रमाण आहे त्याला मनानं बोलत आणि मग उठले दोघं पण आता त्या बिचाऱ्याला बघा ती खुज होतं व खोजणी ही उंच होती काही असं चालायचं लय वड बसायची म्हणून असं चालायचं गाडीला गाठ बसली म्हणून प्रमाण दिलं मत्त भोवनी माझली धांगडी करशी ओढावडी वज लागली गाव जाग केलं आणि ते घर उठवलं म्हणजे बकडी उघडली मग ती बांधलेली गाठ जाळायला गेलो जळत नव्हती कापायला गेलो कापत नव्हती ती गाठ बांधणाऱ्यानं बांधली होती का तुमच्या आमच्या सारख्यानं नव्हती बांधायला ती असा कृष्ण परमात्मा खोड्या करू लागला यशोदेला लय गाराने आले यशोदा म्हणली एवढा असलं काय माझ्या लेकरावर आग घेऊ नका माझं लेकरू तसं नाही बाळचं गुणाचं ताण आहे माझं लेकरू तसं करीतच नाही तुम्ही याला मुद्दे मला सहित हात काय करा चोरी करताना पकडलेलं दाखवा आणि मुद्दे मला सहित घ्या हे गवळ म्हणजे धरतेच धरलं तिनं आणि कृष्णाला पकडलं घेऊन निघाली हातामध्ये कृष्णाला हातात धरलं चल म्हणले चोरी करताना सापला देव उगत त्यानं सापडून घेतलं चल म्हणले लय माय ना कुठे बोलते ना तुझी तुझ्या माईकडे चल धरलं
आणि चौकात गेल्यावर तिचंच पोर घाल. कृष्ण म्हणला आजे लय हात दुखाला हे काला हात धर की म्हणलं. हाताची बादलाबद्दी करताना तिचंच विकृतीच्या हातात गेलं गेली यशोदेच्या दारात. यशोदे ये बाई म्हणलीस का ना मुझे मला सही धरायचं. हो मग तुझं आणले म्हणजे काढ तुझं आणले म्हणतं तिच्या कडेवरची दिसायला बाबा कृष्ण. ती म्हणजे ते तुझ्या कडेला कृष्ण आहे माझ्या हातात कोण आहे. तिचंच की ती म्हणली कवा किती वेळ झाला अर्धा लाख मी म्हणला चौकापासून अर्धा लाख तू लक्ष दे ना गेले. असा परमात्मा खोड्या करायला इतक्या खोड्या करायला इतक्या मग वैतागली सगळे. आणि मग आईने नवस केला गणपती बाप्पाला त्याच्या खोड्या बंद व्हाव्या म्हणून. आणि मग ते हारा म्हणजे सगळे मोदक तयार केले. आणि काय विसरलं म्हणून मध्ये जायले कृष्णाला सांगितलं कृष्णा इथं मांजर हे येईल घाबरून मला एवढा मोठा बाप असताना मांजराची काय लाभ. आणि ते हार उदबत्ती आणायला काय तूप आणायला गेली. मध्ये गेल्या गेल्या गणपती बाप्पाला ताप टाकला. मोदक खायचेत काय ती म्हणत असं तसं सगळे मोदक तर ह्यानंच खाल्ले. आणि हे आईला नाव सांगेल म्हणून गणपती उचला मिळून टाकलं ओम स्वाहा. आणि आई आली देवाला विचारायला काय म्हणत होती देवासीच पुसे देव काय झाला. यशोदेनं हे विचारल्यावर देवाला हात आलं. देवाला देव विचारले कृष्ण कोण आहे देव आहे. गणपती कोण आहे देव आहे. देवाला देव कुठे गेला विचारू लागली. 1 महिना पुढी केली नाही देवानं सगळं तिथून बघा. आणि मग वैतागल्यावर आई म्हटली कृष्णा बाद झालं म्हणजे आता लय झालं म्हणजे कीर्तन लोक लय उठबस करायला की आवडतं की म्हणल्यावर यशोदा म्हणजे देवा कृष्णा आता तू काय कर काय म्हणजे शाळेत शाळा पहिली सवे घेऊन गोदाना म्हणजे जा शाळेला. आणि मग गायी घेतल्या 9 लाख गायी 9 लाख सवंगडी. मग तिथे गेले यमुनेच्या डोहात काल्या नागाचं मर्दन केलं. काल्या नागा यमुनेची तिथून सुटका केली. त्या काल्याला त्या डोहातून हाकलून दिलं समुद्रामध्ये. यमुना मुक्त केली. गोपाळांबरोबर सवंगड्याबरोबर हामामा हुतरी हुतुतू हे नाना प्रकारचे लपंडाव हे ते सगळे नाना प्रकारचे खेळ खेळावे. आणि खेळ खेळता गायी वळवाव्यात गोपाळांबरोबर बसावं खावं खेळावं. आणि मग गोपाळ म्हणले आता देवा लय झालं रे म्हणले कसं काय चला वळवू गाई जेवू बैसू एके ठाई बहु केली वनवन पाय पेटी झाला अशीन. आता गाई वळवू एका झाडाखाली सावलीला बसवू त्यांना आता वनवन झाली खेळून खेळून पाय पेटी शीन झाला. आणि आता एक सांगू का देवा खांदी भार पोटी भूक. आणि काय कीर्तनाचे आपलं काय खेळावं याचे पोटात भूक असल्यावर कीर्तन बी गोड लागत नाही खेळ बी गोड लागत नाही. मग म्हणजे बास करा आता. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या परमात्म्याने सगळ्यांच्या एकत्र केल्या. म्हणजे माझ्या जशा आहेत तशा आणा. आता ह्यांच्यासाठी शिदोऱ्या मिळतील का. आता तो अध्यात्म भाग वेगळा आहे तिथं आता वेळ झाला म्हणून मी बी मांडत नाही. मग गोपाळ म्हणले देवा आम्ही तुझ्या पायाजवळ आलो. जे धाडसानं बसले ते म्हणले देवा आम्ही धाडसानं बसलोय आम्ही तुझ्या पायापासून जाणार नाही. तुला काय करायचं ते करून घे. जे धाडशी होते ते पायाच्याच देवाच्या पायाजवळच बसले. परमात्म्याने अष्टदळ मग अशी सांगितलं असतं तसं 8 पाकळ्याच्या कमळ्यासारखे गोपाळ बसवले. स्वतः मध्यभागी भगवान परमात्मा झाला. दशमी स्कंदामध्ये 10व्या स्कंदामध्ये त्याचं शुकाचार्याने वर्णन केलं. विव्रत जनोज पट मला तो श्लोक पाठ नाही पुढच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत पाठ करतो. आणि तो त्या पाकळ्यांच्या आकारामध्ये मग ज्याला जसा अधिकार आहे तसा प्रत्येकाला प्रसाद दिला. तोच प्रसाद आपल्याला आता सगळ्याला मिळणार आहे आणि तोच आनंद आपल्याला मिळणार आहे. भगवान परमात्म्याने केलेलं चरित्र आहे. सगळी सेवा चरित्राशी तिथं संपलेले. कीर्तन झाल्यानंतर काल्याच्या महाप्रसादासाठी कुणीही उठायचं नाही आणि एक कण सुद्धा खाली सांडू द्यायचा नाही. हा प्रसाद म्हणजे वैकुंठातल्या देवाला सुद्धा दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐशे नाही आणि कवळ काही कार्याचे किंवा तुका म्हणे काला काय तुम्हाला प्रमाण संत सिंधी हाला आज विठ्ठल विठ्ठल अमरावतीचे देव लोक अमरावती ओसपली आज ओसा अमरावती
हा, पाहूया देव विसरती देहभावा. देव देव आपला देहभाव विसरले काला बघण्याकरता. ब्रह्मदेव सुद्धा तिथं प्रसाद खाण्याकरता आले. ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मदेवाला विचार वाटलं त्या गोपाळांचं काय भाग्य आहे ते कृष्णाच्या संगतीत काला मिळतोय, मग कसं जावं. नारद महर्षींना विचारलं. नारदांनी सांगितलं बाबा जायचंय ना तुम्हाला तिथलं रेशन कार्ड घेऊन जावा म्हणजे माल मिळेल तुम्हाला. रेशन कार्ड गोपाळाच्या पोशाखात जावा. गोपाळांचा वेश धरला आणि नारदानं सांगितलं काला घ्यायचा आहे ना तुम्हाला म्हणजे एक काम करा, काला घेताना त्या वाटणाऱ्याकडे तोंड करून काला घेऊ नका. आणि काला वाटणाऱ्यानं प्रसाद वाटणाऱ्याने ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. आपण वाटत असताना एखादा काला प्रसाद घेताना जर ती तोंड बघत नसेल इकडं आपलं तर समजायचं नक्की ही डबल गिराईक आहे तर आपल्या पार्टीतलं तर नाही. आणि तसंच झालं ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव आले काला घ्यायला असा हात पुढे केला तोंड असं केलं. गोपाळाने मी ओळखलं अरे आपल्या पार्टीचं नाव म्हणे काला दिला नाही. ब्रह्मदेव सुद्धा काल्यापासून म्हणजे तो काला आज आपल्याला मिळणार आहे. मग काला करत असताना एक शीत सुद्धा नुकसान होऊ देऊ नका, खाली पाय दुरी पडू देऊ नका ही माझी हात जोडून विनंती आहे. ज्ञानेश्वर अजून एक हात जोडून विनंती आहे. बाळूमामाच्या पवित्र दरबारामध्ये आपला उद्धार व्हावा वाटत असेल तर एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे प्रत्येकाने हात वर करायचं. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या कार्याची सांगत आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्र जिल्ह्याला कळू द्या बाळूमामाच्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही नांदूर घेतो. किती तुकोबारांच्या भाषणामध्ये दंग झालो. एकदम मोठ्या प्रेमानं मोठ्या अट्टहासानं आणि एकदम मोठ्यानं हात करून तुकोबारांचं भजन करायचं सगळ्यांनी. तुकाराम तुकाराम कृष्ण भगवान